जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्रांती सूर्य करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म सुटलेले आहेत आणि एकदम आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। जे आपलं राहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी, ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक उमेदवार किती अर्ज करू शकतो आणि किती घटकामध्ये अर्ज करू शकतो, ठीक आहे। तर बघा, आता सर्वप्रथम तुम्हाला एक महत्त्वाची सूचना सांगायची आहे की जे त्यांना एक आपल्याला निर्देश दिले आहेत किंवा आदेश दिलेले आहेत, हे माहिती असणं तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे। सर्वप्रथम बघा, तुम्हाला एक ईमेल आय डी बनवून घ्यायचा आहे आणि ते ईमेल आय डी जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तेच ईमेल आय डी आणि तुमचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे ते ठेवायचा आहे, ठीक आहे। हे दोन आयटम तुम्हाला कंपल्सरी ठेवायचे आहेत। नंतर तुम्ही ईमेल आय डी बनवून घेतात, त्याचा पासवर्ड माहिती नसतो, जेव्हा तुम्ही कॅफेवर जाता त्याला कॅफेवाल्याला म्हणायचं, बाबा माझा यूजर आय डी आणि पासवर्ड काय आहे तर मला एका पेजवर लिहून दे, आणि ते तुम्हाला शेवटपर्यंत सांभाळायचं आहे, ठीक आहे। तसेच सर्व तुमचे शैक्षणिक 10वी 12वीचे डॉक्युमेंट असेल, सनद असेल, कास्ट असेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, सर्व तुम्हाला काय करायचं आहे, जेवढे शैक्षणिक कागदपत्र आहेत तेवढं तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत। आणि जे आपले शैक्षणिक प्रमाणपत्र किंवा आपले खेळाडू असतात त्यांच्यासाठी प्रमाणपत्र, तसेच NCCचे गुण आहेत, NCC वाल्यांसाठी प्लस पॉईंट आहे, त्यांना ज्याला NCC सर्टिफिकेट आहे त्यांनासुद्धा सोबत ठेवायचं आहे, ठीक आहे। आता मेन मुद्द्यावर येऊ द्या, ठीक आहे। बघा, सर्वप्रथम बघा, आता ही पोलीस भरती कोण देऊ शकतो, तर जे उमेदवार फक्त 12वी पास आहेत, पासआउट झालेले, ठीक आहे, तेच हे भरती देऊ शकतात। आता तुम्ही म्हणता, सर बाबा आता मी 12वीला आहे आणि 12वीची आताच मी परीक्षा दिली आणि रिझल्ट लागला नाही, तर बघा मित्रांनो, तुमचा 12वीचा रिझल्ट लागला नाही तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाहीत, तुम्ही परीक्षासुद्धा देऊ शकत नाहीत। पुढच्या वर्षी तुम्ही नेक्स्ट टाईम ट्राय करा, ठीक आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन येत आहेत की सर मी आता 12वीला आहे आणि मी परीक्षा देऊ शकतो का, फॉर्म भरू शकतो का, तर नाही, ओके। बघा, आता मेन मुद्द्यावर येऊया बघा, ठीक आहे। आता पोलीस भरतीच्या जवळपास 17,500 जागा सुटलेल्या आहेत, ठीक आहे। मग आता एक उमेदवार किती घटकामध्ये फॉर्म भरू शकतो बघूया, ओके। बघा, सर्वप्रथम बघा, ठीक आहे, पोलीस शिपाई या पदासाठी 1 नंबरचा बघा, तुम्ही कुठे कुठे फॉर्म भरू शकता ते अगोदर बघूया, ठीक आहे। सर्वप्रथम बघा, ठीक आहे, तुम्ही SP, ठीक आहे, SP म्हणजेच काय, तर जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे, जिल्हा इथं लिहूया, ओके। जिल्हा लेवलला कोण असतो, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, ठीक आहे। मग ह्याच्यासाठी एक तुम्ही फॉर्म भरू शकता। तसेच शहर एक, ठीक आहे, शहरला काय म्हणतात, सिटी पोलीस म्हणजेच काय, कमिशनर ऑफ पोलीसला काय असतो, शहर, ह्याला काय म्हणतात, शहरी पोलीस। हे झाला ग्रामीण पोलीस, हे झाला शहरी पोलीस। आणि यामध्येच काय असतो बघा, एक लोहमार्ग असतो, ठीक आहे, रेल्वेचा, रेल्वे पोलीस, ठीक आहे, रेल्वे पोलीस। बघा, आता हे एक पद आहे, तुम्ही एकतर ग्रामीणसाठी भरू शकता, ठीक आहे, ग्रामीण, शहरी किंवा रेल्वे पोलीस, या तिन्हीपैकी तुम्ही फक्त एकाच घटकामध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। बघा मी काय म्हणतो, लक्ष द्या, जिल्ह्याच्या ठिकाणी SP असतो, ठीक आहे, एक ते जिल्ह्यामध्ये भरू शकता, शहरामध्ये भरू शकता किंवा रेल्वे पोलीसमध्ये भरू शकता। ह्या तिन्हीपैकी तुम्हाला एका ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे। आणि ह्याला पात्रता काय आहे, तर जे पुरुष उमेदवार आहेत त्यांची उंची किती पाहिजे, तर 165 पाहिजे, आणि जे महिला उमेदवार आहेत त्यांची किती, 155 प्लस पाहिजे, ठीक आहे। ह्याला वजनाची गिजनाची काही गरज नाही, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका। बरेच जण म्हणतात की सर माझं वजन एवढं आहे तेवढं आहे, 50 किलोचं आहे, 49 आहे, तर वजनाचं टेन्शन घेऊ नका, ओके। आणि 3च इव्हेंट आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। चला आता बघा, लक्ष राहू द्या, आता किती झाले, पोलीस शिपाई 1 झाला, ठीक आहे। आता 2 नंबरला बघा, तुम्ही आता पोलीस शिपाई या पदासाठी चालक, ठीक आहे, चालक, ह्यालाच काय म्हणतात, ड्रायव्हर, ओके। या पदासाठी तुम्ही एक फॉर्म भरू शकता, ओके। बघा, तुम्ही आता म्हणत असताना की सर आम्ही डबल फॉर्म भरू शकता का, ठीक आहे, तर त्यांना स्पष्ट सूचना दिलेली आहे की एका घटकासाठी एकच फॉर्म भरायचा आहे। परंतु पोरं काय करतात, परत परत फॉर्म करतात, ठीक आहे, भरायचं तर भरा तुमच्या रिस्कवर, परंतु ह्या चालक पदासाठी डबल फॉर्म भरू नका, ठीक आहे, नसं तुम्ही गोत्यामध्ये येता, ठीक आहे। 3 नंबरचं बघा, SRPF, ह्याला सशस्त्र स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, ठीक आहे, राज्य राखीव पोलीस दल आहे आपले। तसेच बघा, ह्याच्यासाठी आपण काय करू शकता,
एक फॉर्म अप्लाय करू शकता, ठीक आहे. आणि बघा SRPFचे किती गट आहेत, तर 19 गट आहेत. किती? 19 गट आहेत. तर ह्या 19 गटापैकी फक्त तुम्ही एका गटामध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे. फक्त एका गटामध्ये 3 झाली. आता 4 नंबरला काय आहे बघा, आता कारागृह पोलीस म्हणजे जेल पोलीस. कारागृह काय? कारागृह पोलीस. ओके. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही फक्त एकच फॉर्म अप्लाय करू शकता. आता राहिलं काय? बँड्समन, ठीक आहे. बँड्समन ओके. बघा बँड्समनसाठी तुम्हाला एक सर्टिफिकेट लागतं, त्याच्याशिवाय तुम्ही हे फॉर्म भरू शकत नाहीत. ह्यासाठी ज्याच्याकडे बँड्समनचं सर्टिफिकेट आहे तो हा फॉर्म भरू शकतो. असे बघा किती झाले, 1 2 3 4 5 असे त्यांना काय केलेले आहेत, 5 घटकामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता असं त्यांना निर्देश दिलेले आहेत. ओके. तर बघा आता विशेष म्हणजे काय, आता बघा हे जे आता लेडीजसाठी बघा, लेडीज महिला उमेदवार कोणते फॉर्म भरू शकतात, तर यामध्ये बघा ह्या एक तर शहरामध्ये, सिटीमध्ये किंवा रेल्वे पोलीसमध्ये एक फॉर्म भरू शकतात, ठीक आहे. या तिन्हीपैकी एक तुम्हाला भरायचा आहे फॉर्म. तसेच ज्याच्याकडे चालक, ठीक आहे, जे चालक आहेत ह्यांच्यासाठी काय पाहिजे हो, लायसन पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन, ठीक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. महिला उमेदवारसुद्धा हा फॉर्म भरू शकतात आणि पुरुष उमेदवार पण भरू शकतात. तसेच महिलावार बघा, महिला उमेदवार कारागृह पोलीस आहे का, हे एक फॉर्म भरू शकतात. बॅट्समॅन पण भरू शकतात, परंतु त्यांच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. विशेषतः तर कारागृह पोलीस आणि जिल्हा शहर पोलीस यामध्येच मुलींचा कल असतो. तसेच तुम्ही चालकमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता, ठीक आहे. इथं पण तुम्हाला संधी आहे. आणि विशेष म्हणजे ह्या प्रत्येक जर तुम्हाला 5 फॉर्म भरायचे असले तर ह्या 5 फॉर्मचं तुम्हाला चलन अलग अलग करायचं, म्हणजे पेमेंट स्पेशल करायचं आहे, ठीक आहे. जे असेल तुमचे 450 किंवा 350 असेल ते. आणि ह्यासाठी वयोमर्यादा आहे बघा, हे कॉमनली 18 ते 28 वर्षे, ठीक आहे. 18 ते 28 वर्षे. आणि जे इतर मागासवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी किती आहे, 32 ते 33 वर्षापर्यंत त्यांना सूट दिलेली आहे. ओके, असू द्या. आता बघा जे आता मराठा आरक्षणासाठी जे 10% आरक्षण आहे ते SC/BCचं, ते काय करा तुम्ही सर्टिफिकेट काढून घ्या आणि त्याचा लाभ घ्या. आता कन्फ्यूज होऊ ना की काय करायचं आणि काय नाही. तर आता हे इकडं आहे का, नीट अजून एकदा लक्ष द्या, ठीक आहे. या अशा प्रकारे 5 घटकामध्ये तुम्हाला फॉर्म अप्लाय करू शकता तुम्ही. जर तुम्ही जर रिस्कीवर तुम्ही डबल किंवा टेबल फॉर्म भरू शकता, त्यात काही विषय नाही. त्यात आतापर्यंत तर कारवाई कुणावर झाली नाही डबल फॉर्म भरण्याची. आता जे व्हायचं ते आता विशेष म्हणजे आता बघा ही 5 मार्चपासून फॉर्म चालू झाले आहेत, ठीक आहे. 5 मार्च आणि लास्ट तारीख किती आहे, 31 मार्च. ओके. आता एवढा महिना बघा फॉर्म भरण्यामध्ये जाईल आणि इथून पुढचे जे 15 दिवस तुम्हाला अजून एक्स्ट्रा देण्यात येतील. यानंतर सर्व डाऊन होतं. तर तुम्हाला सिम्पल काय करायचं आहे बघा, 22 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत ह्यामध्येच तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. किती? 22 मार्च ते 28 मार्च यामध्ये तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. ह्या 28 तारखेच्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून काय होईल, तुम्हाला प्रॅक्टिस करायला अजून टाईम भेटेल आणि तुमचा अभ्यास जर कमी असेल किंवा त्यामध्ये अजून तुमचा भर पडेल. तर बघा, तर ह्याचं ग्राउंड जवळपास तुम्हाला सांगतो जून जुलैपर्यंत होणार आहे. ही 100% जून किंवा जुलैपर्यंत तर एंडिंग होणार आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणतात पाऊस पडणार, हे पडणार, ते पडणार, तर नाही, ठीक आहे. त्यांना पोलीस दल कमी पडत आहे. आता बघितलंच असेल तुम्ही किती पोलीस दल कमी पडला. आता आंदोलन होत आहेत, वरचीवर काय दंगे होत आहेत, त्यामुळे पोलीस फोर्स कमी पडत आहे, ठीक आहे. तर बघा आता ह्यासाठी तुम्हाला यावर बुक लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला कोणत्या जागेवर काय पण प्रॉब्लेम आले असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. मी त्यावर व्हिडिओ बनवून किंवा मी पर्सनली तुम्हाला मॅसेज करेन, ठीक आहे, रिप्लाय देईन. त्यामुळे जर तुम्हाला कोणती समस्या असेल किंवा काय विषय समजत नसेल तर कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा ते मला कमेंटमध्ये सांगा. सजेशन द्या की सर मला हे विषय समजत नाही, मराठीवर बनवा, किंवा सर माझे आता काय तुमचा प्रॉब्लेम असेल. आणि बऱ्याच जणांचं बघा डॉक्युमेंट नसतात, डॉक्युमेंटमध्ये अधिक विद्यार्थी बाहेर पडलेले असतात. बऱ्याच जणांचं 10वी-12वीचे मार्क मेमो हरवलेले असतात. तर टेन्शन घेऊ नका, त्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो कशाप्रकारे 10वी-12वीचे मार्कशीट काढायचे, ग्रॅज्युएशनसुद्धा कसे काढायचे ते स्वतः मी काढलेले आहेत. त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही बघू शकता, जसे डॉक्युमेंट हरवले आहेत त्यांना. ओके. तर बघा अजून एकदा लक्ष द्या आणि
सर्वात जास्त जागा कुठे आहेत बघा, तर मुंबईला जागा आहेत. ठीक आहे, बृहन्मुंबई या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत. त्यामुळे सगळा महाराष्ट्र तुम्हाला सांगतो बृहन्मुंबईला जाणार आहे आणि एका जागेसाठी 100 पोरं येणार आहेत. ह्याच्यामधून जर तुम्ही सिलेक्ट झाला, अगोदर फिजिकलच होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे गोंधळून जाऊ नका, प्रॅक्टिस चालू राहू द्या. आणि नंतर तुमचे फिजिकल झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे. त्यामध्ये फक्त एका पोस्टसाठी 10 जण घेणार आहेत. समजलं का, एका पोस्टसाठी 10 जण. त्यामुळे कॉम्पिटिशन एवढं तगडं आहे आणि तुमची तयारी पण तगडीच पाहिजे. त्यामुळे आता टाईमपास करत बसू नका. तुम्हाला सांगतो बघा, लेखीला तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 महिने वेळ भेटणार. ठीक आहे, 5 ते 6 महिने वेळ भेटणार. या संधीचं सोनं करा आणि 2024ला आपल्या अंगावर वर्दी आलीच पाहिजे हे निश्चय करा. तिकडं मित्र सोडा, लग्न सोडा, काय सोडायचं सोडा. 6 महिने स्वतःला रूममध्ये बंद करा. ओन्ली प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. ठीक आहे, आणि आपले मराठीचे व्हिडिओ, गणिताचे व्हिडिओ, जे हार्डकोर प्रश्न असतात सर्व आता आपण व्हिडिओ टाकणार आहे झपाझप. त्यामुळे चॅनलवर आपल्या नवीन असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे तुमच्या परिवारामध्ये 12वी आता पास झाले असतील किंवा 12वीला असतील किंवा 33 किंवा 32 वर्षापर्यंत ज्यांचं वय असेल त्यांना हा व्हिडिओ पाहूचा, जेणेकरून त्याला त्यांच्या ज्ञानामध्ये अजून भर पडेल आणि त्याला समजण्यासाठी सोपं जाईल की किती फॉर्म भरायचे. तर किती उमेदवार बघा, एक उमेदवार फक्त एका घटकासाठी एकच फॉर्म अप्लाय करू शकतो शासनाच्या निर्णयानुसार. बाकी तुमची मर्जी. ओके, पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.